नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज मी घेऊन आले आहे एक अशी भन्नाट रेसिपी जी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडणार आहे. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाची चीज शंकरपाळी. ही शंकरपाळी गव्हाच्या पिठाची असल्यामुळे तुलनेने अधिक पौष्टिक आहे. त्यात चीजची चव असल्यामुळे मुलं अगदी आवडीने खातील. संध्याकाळच्या चहासोबत, मुलांच्या शाळेच्या डब्यात किंवा प्रवासासाठी हा स्नॅक एकदम योग्य आहे. जर तुम्ही दररोज विचार करत असाल आज डब्यात काय द्यायचं, तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. एकदा बनवून डब्यात भरून ठेवा आणि गरजेनुसार वापरा. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही रेसिपी खूप सोपी आहे, कोणतेही अवघड साहित्य नाही आणि जास्त वेळही लागत नाही. चला तर मग सुरुवात करूया. 2 कप इथं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. कोणतेही एक मेजरिंग कप किंवा मेजरिंग वाटी घ्या आणि त्याच्या साह्याने पीठ मोजून घ्या. 2 कप गव्हाच्या पिठाला आपल्याला अर्धा कप इथं मैदा घ्यायचा आहे. मी इथं मैदा घेतलेला आहे, पण मैदा जर तुम्हाला नको असेल किंवा तुम्ही वापरणार नसाल तर मैदा न वापरताही ही गव्हाची शंकरपाळी खूप छान होते. 4 चमचे बारीक रवा घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. 1 चमचा जिरं आणि 1 चमचा आपल्याला मिक्स हर्ब्स घेतलेले आहेत. आता इथं मिक्स हर्ब्स जर तुमच्याकडे नसतील तरी नका घेऊ, थोडासा ओवा घ्या. 1 चमचा कसुरी मेथी घ्यायची आपल्याला. 1 चमचा बटर घेऊया. बटरच्या ऐवजी तुम्ही इथं तुपाचाही वापर करू शकता. आणि आपण तीन चीज क्यूब जे असतात ते चीज क्यूब किसून घेतलेले आहेत. 3 चीज क्यूब मी किसून घेतलेले आहेत, पण तुम्ही इथं मोझरेला चीजचासुद्धा वापर करू शकता. आता हे चीज आणि हे जे बटर आहे हे संपूर्ण गव्हाच्या पिठाला आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. जेवढं छान तुम्ही व्यवस्थित चोळून पूर्ण गव्हाच्या पिठाला चोळून घेणार, तेवढी शंकरपाळी आपली खुसखुशीत कुरकुरीत होते. तर पहा इथं संपूर्णपणे हे चीज आणि हे बटर आणि प्लस आपण कसुरी मेथी घेतली, मिक्स हर्ब्स घेतलेले आहेत, हे सगळं व्यवस्थित आपल्याला ह्या पिठाला छान चोळून घ्यायचं आहे. जेवढं व्यवस्थित तुम्ही ह्या पिठाला चोळून घेणार, तेवढी शंकरपाळी कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हायला मदत होते. तर पहा इथं 2 ते 3 मिनटासाठी आपण संपूर्ण हे मसाले लावून घेऊया. आता इथं लहान मुलं माझी खाणारे आहेत, त्याच्यामुळे मी तिखटाचं प्रमाण अजिबात घेतलेलं नाही आहे. पण तुम्हाला जर तिखट घ्यायचं असेल तर तुम्ही इथं चिली फ्लेक्स घेऊ शकता. आता रूम टेम्परेचरचं दूध आपल्याला 1 कपभर दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध घेत आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. कणिक घट्ट मळा, जास्ती पातळ मळू नका. जेवढी घट्ट कणिक तुम्ही मळणार तेवढ्या ह्या शंकरपाळ्या खुसखुशीत होतात. एकूण आपल्याला इथं 1.5 कप दूध लागलेलं आहे. थोड्या थोड्या दुधामध्ये ही कणिक मळून घ्यायची. सुंदर चवीच्या ह्या शंकरपाळ्या होतात. चीजची चव इतकी छान लागते या शंकरपाळ्यांमध्ये, तुम्ही करून बघा. आता आपली कणिक घट्ट मळून झालेली आहे. झाकून 10 ते 15 मिनटासाठी साईडला ठेवूया. 1.5 कप आपल्याला इथं रूम टेम्परेचरचं दूध लागलेलं आहे आणि 15 मिनटासाठी हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आणि 15 मिनटांनी व्यवस्थित असं हे पीठ छान मुरलं की आपण शंकरपाळ्या करायला घेऊया. छान चवीच्या या शंकरपाळ्या होतात. अगदी खाऱ्या शंकरपाळ्या किंवा चीज शंकरपाळी असंही तुम्ही म्हणू शकता. तर गव्हाचं पीठ मी 2 वाट्या घेतलं, त्याला अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे, पण मैदा मी सांगितल्याप्रमाणे ऑप्शनल आहे. तुम्ही जरी मैदा नाही घेतला तरीही ह्या शंकरपाळ्या फार छान होतात. आपण याच्यामध्ये रव्याचाही वापर केलेला आहे. रव्यामुळे या शंकरपाळ्या अगदी मऊ न पडता बराच काळपर्यंत खुसखुशीत कुरकुरीत राहतात. थोडंसं हाताला तेल घेतलं मी आणि तेल घेऊन कणिक पुन्हा एकदा आपण ही मळून घ्यायची आहे. कसुरी मेथीमुळेही या शंकरपाळ्यांना छान चव येते. आता या पिठाचे आपण गोळे करून घेऊया. सहज सोप्या पद्धतीने या शंकरपाळ्या होतात आणि अगदी संध्याकाळचा स्नॅक्स जो आहे तुमचा, चहाची वेळ संध्याकाळची, त्याच्याबरोबर या शंकरपाळ्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच याचा स्वाद घेऊ शकतात. छान चवीच्या या शंकरपाळ्या होतात. तुम्ही नक्की करून पहा. सुंदर, अगदी छान. अगदी माझ्याकडे लहान मुलं आहेत. मी केल्या मुलांनी एकही शंकरपाळी ठेवली नाही, म्हणजे अगदी थोड्या थोड्या घेऊन खायला सुरुवात केली. एवढ्या छान शंकरपाळ्या या झालेल्या आहेत.
आता पिठाची पोळी लाटून घेऊया. खूप जाड किंवा खूप पातळ लाटायची नाही. मध्यम जाडीची पोळी लाटली की शंकरपाळी अगदी मस्त होते. पहा इथं अशी पोळी आपल्याला प्रत्येक पिठाची लाटून घ्यायची आणि या शंकरपाळ्या व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहेत. मी चौकोनी आकारच्या शंकरपाळ्या कट करणार आहे, पण तुम्हाला ज्या आकारच्या करायच्या आहेत त्या आकाराच्या तुम्ही करू शकता. नक्की हा स्नॅक्स तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत किंवा अगदी सकाळच्या ब्रेकफास्टला किंवा अगदी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा प्रवासामध्येही याचा वापर करू शकता. छान चवीच्या या शंकरपाळ्या होतात आणि अगदी वेगळं काहीतरी खाल्ल्याचं आपल्याला. हे पहा, आता इथं शंकरपाळ्या आपण कट करून घेऊया. पोळीचे चौकोन आकाराचा पीस करून घ्यायचा आणि ह्या शंकरपाळ्या कट करायच्या आहेत. इथे मी चौकोनी शंकरपाळ्या करून घेते, पण तुम्हाला कोणत्या आकाराच्या करायच्या त्या आकाराच्या तुम्ही करू शकता. पोळी जास्ती जाड किंवा जास्ती पातळ लाटू नका, मिडियम ठेवा, म्हणजे शंकरपाळी छान खुसखुशीत होते. आता या शंकरपाळ्या काढून आपण एका प्लेटमध्ये घेऊया. अगदी छान सुंदर चवीचा हा स्नॅक्स आहे. तुम्ही नक्की याचा एकदा ट्राय करून पहा. छान चवीच्या होतात. मुलं तर अगदी थोडीसुद्धा खाली ठेवत नाही. जर आपण तळायला घेतल्या तर तळता तळताच अर्ध्या निम्म्या फस्त होतात. तर पहा इथं प्लेटमध्ये सगळ्या शंकरपाळ्या मी काढून घेतलेल्या आहेत. आता दुसरी एक पोळी मी लाटून घेतली. आता याच्याही शंकरपाळ्या आपण करून घेऊया. पहा, जास्ती जाड नाही आणि जास्ती पातळ नाही, अशा पद्धतीने आपल्याला मीडियम ही पोळी करून घ्यायची आहे. आपली पोळी गोल असते आणि गोल पोळीचं मी चौकोनी पीस करत आहे आणि चौकोनी पीस करून याच्या शंकरपाळ्या कट करून घेऊया. तुम्हाला ज्या आकारामध्ये शंकरपाळी कट करायची आहे किंवा जो आकार हवा आहे, अगदी चौकोनी आकारमध्ये मी शंकरपाळी करत आहे. मी छोट्या छोट्या केलेल्या आहेत, पण तुम्हाला जो आकार पाहिजे तो तुम्ही काढू शकता. आणि अशा पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या आपण करून घेतलेल्या आहेत. पाहू शकत असाल तुम्ही. तुम्हाला जर पीठ पोळपाटाला चिकटत असेल तर थोडीशी पिठी तुम्ही घेऊ शकता. मैदा किंवा गव्हाचं पीठ घ्या आणि ही पिठी घेऊन पोळी लाटून त्याच्या शंकरपाळ्या कट करून अशा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल जास्ती गरम करू नका. तेल मध्यम गरम करा आणि मध्यम आचेवरती या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. सावकाश तळा. काही मिनिटातच ती सुंदर सोनेरी रंगाची आणि कुरकुरीत होईल. गॅस जास्ती फास्ट ठेवू नका. मध्यम गॅसवरती आणि मध्यम तेल पण जास्ती गरम नाही करायचं. तेलही आपल्याला मिडियम गरम करा आणि त्याच्यावरती या शंकरपाळ्या तळून घ्या. अगदी सावकाश व्यवस्थित शंकरपाळी ही तळून घ्यायची, घाई करू नका. थोड्याच वेळात या शंकरपाळ्या छान सोनेरी कलरवरती येतात आणि सोनेरी कलरवरती शंकरपाळी आली की छान कुरकुरीत खुसखुशीत होते. तेल मध्यम तापमानाचं असावं. खूप गरम तेलात शंकरपाळी बाहेरून लगेच लाल होईल, पण आतून कच्ची राहू शकते. तर पहा इथं छान अशा सोनेरी कलरवरती शंकरपाळ्या आल्या की आपण काढून घेऊया. जास्तीही एकदम सोनेरी जास्तीही एकदम करपून देऊ नका, नाहीतर मग त्याची चव बदलते. तर इथं पहा आपण काढून घेऊया. आणि आपण रवा घातल्यामुळे या शंकरपाळ्या अगदी शेवटपर्यंत खुसखुशीत कुरकुरीत राहतात. एका जाळीच्या भांड्यामध्ये मी ह्या शंकरपाळ्या काढून घेतलेल्या आहेत, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे हे तेल निथळून जातं. आता हळूहळू करत आपण या सगळ्या शंकरपाळ्या तळून घेऊया. आणि अगदी 2 कप पिठामध्ये आपल्या भरपूर साऱ्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत. कमीत कमी तुम्ही 15 दिवस हा स्नॅक्स सहज वापरू शकता. एवढ्या शंकरपाळ्या आपल्या झालेल्या आहेत. आता या शंकरपाळ्या ही तळून झाल्या, आपण काढून घेऊया. आणि पाहू शकत असाल तुम्हाला समोरच दिसतंय, आपण 2 कप पिठापासून कमीत कमी अर्धा किलो शंकरपाळी तयार केली आहे.
आणि छान कुरकुरीत खुसखुशीत आपली शंकरपाळी तयार झाली आहे. आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. धन्यवाद मंडळी.